नमस्कार, मी संपदा पाटील. स्वागत सदनमध्ये सगळ्यांचं खूप स्वागत करते. तर आम्ही आज इथे वर्षा सहलीसाठी आलेलो आहोत. आम्ही ती काय मजा केली आणि कुठल्या रेसिपीज बनवल्या ते तुम्हाला आम्ही दाखवणार. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू. पाऊस सुरू झाला की वेध लागतात ते वर्षा सहलीचे. रोजच्या धकाधकीच्या जीवनातून 2 दिवस का होईना निवांत असा वेळ निसर्गाच्या सानिध्यात घालवून, जीवनातील सगळा स्ट्रेस घालवून, मनाला नवतजेला देऊन सगळेजण पुन्हा आपल्या रोजच्या जीवनातील रुटीनला सुरुवात करतात. तर आम्ही पण अशाच फार्म हाऊसवर पिकनिकसाठी आलो आहोत. पनवेलमधील प्रिन्स फार्म हाऊस असं त्या फार्म हाऊसचं नाव आहे. मस्त असं हिरवाईने नटलेलं एक टुमदार घर, बाजूला निराशार स्विमिंग पूल आणि स्विमिंग पूलच्या समोर दिसणारं विलोभनीय दृश्य म्हणजे हिरवागार डोंगर आणि त्यातून पडणारे धबधबे. फार्म हाऊसला आल्याबरोबरच बच्चे कंपनीची स्विमिंग पूलमध्ये उतरायची घाई झाली, म्हणून आम्ही वेळ न दडवता सोबत आणलेला जेवणाचा आस्वाद घेतला. येताना आम्ही घरूनच चिकन चिली आणि मटन सुक्का आणला होता, त्यावर मस्तपैकी ताव मारला आणि स्विमिंग पूलमध्ये उतरून मजा करण्यास सुरुवात केली. लहान मुलांच्या तर आनंदाला उधाण आले होते. सगळेजण संध्याकाळपर्यंत गप्पा, जल्लोष आणि पाण्याची मजा घेत होते. संध्याकाळ झाल्यावर सगळे पूलमधून बाहेर आले. संध्याकाळसाठी स्नॅक्स आणि जेवण बनवायला सुरुवात केली. आम्ही येतानाच पोटॅटो नगेट्स आणि चिकन नगेट्स आणले होते. फ्राय करून घेण्यासाठी तेल हे व्यवस्थित तापवून घेतले आणि अलगद नगेट्स त्यामध्ये सोडले. अशा प्रकारे आम्ही दोन्ही चिकन नगेट्स आणि पोटॅटो नगेट्स फ्राय करून घेतले. आता आम्ही बनवायला सुरुवात केली ते म्हणजे झणझणीत असं लसूण आणि हळदीवरचं चिकन. यासाठी प्रथम आम्ही 2 किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले. त्यामध्ये आम्ही टाकले 1 मोठा चमचा हळद, 1 छोटा चमचा आगरी कोळी मसाला, 1 मोठा चमचा धनेपूड, आता हे चिकन आणि मसाले आम्ही व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि ते अर्धा तास मॅरिनेट करण्यासाठी ठेवून घेतले. त्यावेळेतच आम्ही मिरच्या आणि लसूण सोलून घेतले, बरोबरच टोमॅटो सुद्धा चिरून घेतले. आता एका पॅनमध्ये थोडं तेल गरम करून त्यात टाकल्या 20 ते 25 लसणाच्या पाकळ्या. हळदीवरचं चिकन ही झटपट आणि कमी साहित्यात बनवले जाते. यासाठी आम्ही 10 ते 12 मिरच्या आणि 4 ते 5 टोमॅटो बारीक चिरून घेतले. लसणाच्या पाकळ्या टाकल्यावर त्यामध्ये टाकल्या 10 ते 12 कापलेल्या मिरच्या. व 1 ते 2 मिनिटं परतवून झाल्यावर त्यात आम्ही चिरलेले टोमॅटो टाकून घेतले. टोमॅटो हे व्यवस्थित 1 ते 2 मिनिटं शिजवून घेतले. आता चवीनुसार मीठ टाकून टोमॅटो शिजेपर्यंत परतवून घेतलं. आता अर्धा चमचा हळद टाकून पुन्हा 1 ते 2 मिनिटं परतवून घेतलं. आतापर्यंत टोमॅटो व्यवस्थित शिजलेला होता व तेल सुद्धा सुटू लागले होते, म्हणून आम्ही त्यामध्ये चिकन टाकून घेतले. चिकन हे व्यवस्थित मिक्स करून आता चवीनुसार मीठ टाकून त्यात कापलेले बटाटे टाकून त्यावर चिकन वाफेवर शिजण्यासाठी झाकण ठेवून घेतले. पंधरा ते 20 मिनिटं झाल्यावर झाकण काढल्यावर चिकन हे व्यवस्थित शिजलेले होते आणि खूप छान असा सुवास पसरला होता. मस्तपैकी त्यावर कोथिंबीर पसरवून गॅस बंद केला. रात्री खूप छान असा पाऊस पडून गेल्यावर तर तेथील वातावरण खूपच आल्हाददायक झाले होते. मग आम्ही बनवलेले स्नॅक्सची मजा घेतली आणि जेवणाचा आस्वाद घेत गप्पांमध्ये रात्र कशी सरली ते समजलेच नाही.
सकाळी पुन्हा एकदा स्विमिंग करून आणि ब्रेकफास्ट करून आम्ही त्या फार्म हाऊसवरून निरोप घेतला. व दुपारचे जेवण घेतले ते एका छान अशा आगरी तडका हॉटेलमध्ये. उल्वे सेक्टर 16 मध्ये असलेले हॉटेल खूपच छान आहे. प्लीझंट ॲम्बियन्स आणि सॉफ्ट म्युझिक असल्याने ॲटमॉस्फिअर एकदम क्लासी वाटते. आम्ही गेलो त्या दिवशी बोर्डवर हा मेनू लिहिलेला होता. मेन्यूमध्ये सुद्धा आगरी पदार्थांबरोबरच व्हेज नॉनव्हेज असे बरेच आयटम्स होते. आम्ही भेजा फ्राय, मटन सुक्का, स्टार्टर्स, पॉपलेट फ्राय असे बरेच आयटम्स मागवले होते. सगळ्या आयटम्समध्ये प्रेझेंटेशन बरोबरच चवही खूप छान होती. स्टार्टर्स तर लहान मुलांना खूपच आवडले. असं चमचमीत आणि स्वादिष्ट जेवण झाल्यावर सगळ्यांनाच एक तृप्तीचा अनुभव आला. तर मी हा आमचा वर्षा सहलीचा ब्लॉग इथेच संपवते. तुम्हालाही आमचा ब्लॉग आवडला असेल तर आम्हाला कमेंट करून जरूर सांगा. धन्यवाद.